तर काल उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सुद्धा हजर होते। त्यासोबतच महायुतीच्या राज्यसभेमधल्या खासदारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, रात्री 2 वाजता ही बैठक संपलेली आहे, कोणती नेमकी चर्चा झालेली आहे? ह्या काल जी रात्री बैठक झाली त्याच्यामध्ये मुख्यतः प्रशासकीय बाबींवर चर्चा होणार असं सांगण्यात आलं होतं आणि प्रशासकीय निर्णय घ्यायचे असल्याने ही बैठक घेतली गेल्याचे देखील अधिकृतरित्या सांगण्यात आलं होतं। मात्र यामध्ये जी चर्चा झालेली आहे ती राज्यसभेच्या नावांवर शिक्कामोर्तब झालंय का हा प्रश्न घेऊन ही चर्चा झालेली आहे। आणि जर आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये राज्यसभेच्या नावांवर शिक्कामोर्तब झालेलं आहे। शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून, त्याचबरोबर अजित पवार गटाकडून, तसंच भाजपाकडून राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर कोण कोण उमेदवार जाणार या संदर्भातली ही चर्चा होती आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे कालच्या बैठकीनंतर आज ही नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। रात्री 2.5 तास तब्बल ही बैठक चालू होती आणि 2:30 वाजल्याच्या नंतर ही बैठक संपली आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले। मात्र ही जी बैठक वर्षावर झाली होती ती महत्त्वाची सांगितली जाते आणि राज्यसभेच्या नावांवर शिक्कामोर्तब झालंय या बैठकीमध्ये असं देखील सूत्रांची माहिती आहे। फक्त ही नावं कोणती आहेत ती आज किंवा उद्या कळेल, कारण की उद्याच शेवटची तारीख आहे। महाविकास आघाडी देखील उद्याच आपले फॉर्म भरणार आहे राज्यसभेच्या नावांचे। त्याच वेळी महायुतीकडून देखील फॉर्म भरले जातील अशी शक्यता सांगितली जाते। अक्षय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।